मग तुम्हाला काय सांगतो काढा. इथं खासगी काम कसं आहे? त्यांच्याबद्दल फार आक्षेप आहे. सरकारी नोकर हे कसं काय काम करू शकतात? तर झालं नेमकं असं, मुंबईत सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि वातावरण अक्षरशः तापलंय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील संशयावरून आधीच अधिवेशन वादळी ठरलं होतं, पण आता विधिमंडळ परिसरातच 2 आमदार आमनेसामने आल्यानं नवा वाद पेटलाय. भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांच्यात पोर्चमध्येच जोरदार शाब्दिक चकमक झाली. तर भाजप आमदार राहुल आवाडे यांच्या मुलीचा विवाह सोहळा 15 मार्च रोजी पार पडणार आहे. त्यासाठी लग्नपत्रिका विधिमंडळ परिसरात वाटल्या जात होत्या. यावरून भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत जहरी टीका केली. ते म्हणाले, सरकारचे कर्मचारी खासगी काम कसे करू शकतात? टीका करताना त्यांनी सरकारचा बाप असा उल्लेख केला आणि याच शब्दामुळे वातावरण चिघळलं. सचिन कल्याण शेट्टी संतापले. त्यांनी थेट जाधवांना जाब विचारला, बाप काढायचा अधिकार तुम्हाला आहे का? तुम्ही ज्येष्ठ सदस्य आहात, तुम्ही बाप काढला तर मीही काढेल. यावर भास्कर जाधव यांनीही प्रत्युत्तर देत, तुम्हाला माझा बाप काढायचा असेल तर काढा असं म्हटलं. यावरून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. परवा आम्हाला इथं राज्यपालांचं भाषण नाही मिळालं. कशाला काढायला लागले? बाप काढायचा असेल तुम्हाला आहे. तुम्ही सिनियर सदस्य मग ठीक आहे. मग जरा शुद्ध बघा ना. मग ठीक आहे. आता एवढा बाप कशाला काढायला तुम्ही पण एवढ्यावर थांबा, मी एवढ्यावर थांबतो. बाप नाही काढायला पाहिजे. पुन्हा तेच पुन्हा बोलतो तर मी काढतो. मग तुम्हाला काय करायचं का? बाप तुमचा बाप काढा. काढा. तुम्हाला काढायचं काढा. सध्या चुकीचं काय केलं तर बरोबर आहे. तुमच्याकडे मला शिकायची गरज नाही. मी सत्ताधारी पक्षात सदस्य. असो ह्यो सत्ताधारी पक्ष असू दे, सत्ताधारी आणखी 2 मंत्री असू दे, काय बाप कशाला काढायचं? बाप नाही काढायचं. हे काम इथं खासगी काम कसं तुम्ही आहे? त्यांच्याबद्दल फार आक्षेप आहे. पक्षाचा बाप नाही काढायचा. सरकारी नोकर हे कसं काय काम करू शकतात? बाप कशाला काढायचं? सरकारी नोकर कसं काय हे काम करू बाप नाही शकतात? काढायचं.